हॅलो, नमस्कार. मी अमृता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये स्वागत करते. तर आज मी अक्षर पाठवणी या आपल्या सदरामधील पुढचा लेख घेऊन आलेले आहे. बरेच दिवसांनी लेख येत आहेत कारण बाकीचे व्हिडिओज, बाकीचं शूट आणि बाकीची माझी कामं, त्यामुळे व्हिडिओला उशीर होतो आहे, त्याबद्दल क्षमस्व. तर आपण आज पुढचा लेख ऐकणार आहोत. लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक सुंदर पण तितकाच भावनांनी भरलेला टप्पा. लहानपणापासून रंगवलेली स्वप्न, जोडीदाराविषयीच्या असंख्य कल्पना, नव्या संसाराची उत्सुकता, माहेरच्या आठवणींशी जुळलेलं मन, आईबाबांचा सहवास, भावंडांची साथ सोडून एका नव्या प्रवासाला सुरुवात करताना मुलगी आनंद आणि विरह या दोन्ही भावनांमधून जात असते. लग्नाचा दिवस सरतो, गडबड गोंधळ शांत होतो आणि मग येते ती पहिली रात्र. असंख्य प्रश्नांनी, थोड्याशा भीतीने आणि अनामिक उत्सुकतेने भरलेली पहिली रात्र. लग्नाची पहिली रात्र ही दोन व्यक्तींना एकत्र आणणारी नसते, तर दोन मनांमध्ये विश्वास, आपुलकी आणि प्रेमाची पहिली वीण गुंफणारी असते. तर अशाच या हळूवार, नाजूक, कोवळ्या भावविश्वाला स्पर्श करणारा, प्रत्येक नववधूच्या मनात डोकावणारा लेख म्हणजेच आली हासत पहिली रात. बघा किती सुंदर नाव आहे ना लेखाचं. आणि लग्न या गोष्टीला धरूनच हा लेख आहे. आणि या लेखाचा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मुलगी जेव्हा पहिल्यांदा लग्न करून सासरी जात असते आणि अशी ही कल्पना कोणाला सुचावी की या विषयावर सुद्धा लेख लिहिला गेला पाहिजे, याचंच खूप कौतुक आहे. चला तर मग ऐकूया हा सुंदर अनुभव शब्दातून. आणि हा लेख लिहिलेला आहे आपल्या लाडक्या, आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या असलेल्या डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी हिने, म्हणजेच आपल्या माधुरी मावशीने, जिच्या कविता, जिच्या गझल आपण ऐकत आलेलो आहोत, त्याच माधुरी मावशीने हा लेख लिहिलेला आहे. चला तर ऐकूया लेखाचं नाव आहे आली हासत पहिली रात. आली हासत पहिली रात, उजळत प्राणांची फुलवात. माझ्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, मी फक्त चालीत म्हणण्यासाठी त्या दोन ओळी गायलेल्या आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं की या पहिल्या रातीचं स्वप्न प्रत्येक तरुणाईच्या मनात आकार घ्यायला लागतं. आणि लग्न ठरलं की मग त्या स्वप्नात रंग भरायला लागतात. काही अपवाद वगळता आजही आपण आपल्या संस्कृतीशी बांधील असल्यामुळे या रात्रीची उत्सुकता लग्नापर्यंत कायम टिकून असते. मग तो प्रेमविवाह असो वा ठरवून केलेला असो, हा प्रसंग त्यांच्या आयुष्यात एकदाच येणार असतो आणि तो अविस्मरणीय व्हावा अशीच प्रत्येकाची इच्छा असते. पण याबद्दल प्रत्येकाच्या मनात तितकीच हुरहुर आणि अनेक प्रकारच्या शंका कुशंका घर करून असतात. त्यातही विशेषतः मुलींचं मन जास्त बावरलेलं असतं. अर्थात मुलं पण गोंधळलेली असतातच, पण ती मुलींपेक्षा समाजात जास्त बिनधास्तपणे वावरत असल्यामुळे स्वतःचं गोंधळलेपण दडपून नेतात. आपली संस्कृती, आपली शिक्षण पद्धती ही पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूपच वेगळी असल्यामुळे मुलं-मुली वयात आली तरी त्यांना स्वतःच्या शरीराबद्दल सुद्धा योग्य ते शास्त्रीय ज्ञान अधिकारी व्यक्तींकडून दिलं जात नाही. तर भिन्न लैंगिक देहाचं तर लांबच राहिलं. त्यामुळे जसजसं वय वाढत जातं तसतसं हे ज्ञान चोरून मिळवण्याची वृत्ती निर्माण होते. असं चोरून मिळवलेलं अर्धवट ज्ञान बऱ्याचदा घातकच ठरतं. एक सर्वांग सुंदर घटना मग किळसवाणी वाटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. खरं तर ही पहिली रात्र परस्परांना फुलवण्याची असते. या रात्रीवर आपलं पुढचं सगळंच आयुष्य अवलंबून असतं.
या रात्री जर एकमेकांनी एकमेकांना व्यवस्थित समजून घेऊन जिंकलं तर संसाराची बाग उत्तमरित्या फुलणार आहे. पण गैरसमजाने काही बिनसलं तर मात्र त्याचे पडसाद आयुष्यभर उमटत राहणार असतात. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर या रात्रीचं प्लॅनिंग वधूवरांनी फार काळजीपूर्वक करणं अत्यंत आवश्यक असतं. मुळात बसमध्ये शेजारी अनोळखी पुरुष बसला तर चटकन बाजूला सरकून मध्ये सुरक्षित अंतर ठेवणाऱ्या निरागस मुलींना लग्नानंतर एका नुकत्याच ओळख झालेल्या पुरुषासमोर स्वतःला संपूर्णपणे समर्पित करायचं असतं. त्यामुळे त्यांच्या मनावर आधीच प्रचंड दडपण आलेलं असतं आणि त्यात जर त्या शारीरिक क्रियेबद्दल पूर्णपणे अज्ञान असेल तर सुरुवातीलाच सगळंच विस्कळीत होऊन जातं. यासाठी लग्नाआधी वधूवरांनी परस्परांशी हळूहळू मोकळेपणाने बोलून शक्य तेवढी एकमेकांची ओळख करून घ्यावी, जेणेकरून पहिल्या रात्रीचं प्लॅनिंग दोघे मिळून व्यवस्थितरित्या करू शकतील. हल्ली नेटवर या शारीरिक क्रियांचे अनेक व्हिडिओज उपलब्ध असतात, पण ते तरुण पिढीला मार्गदर्शक ठरण्याऐवजी विचित्र मानसिक अवस्थेत ढकलणारे असतात. त्यामुळे त्याच्याऐवजी शरीरशास्त्राची सोप्या शास्त्रीय भाषेत असणारी पुस्तकं दोघांनी आधी वाचायला हवीत आणि समोरच्या व्यक्तीच्या शरीराबद्दलचं ज्ञान समजून घ्यायला हवं. त्यावर जमेल तितकी मनमोकळी चर्चा न लाजता एकमेकांनी करायला हवी. मित्रमैत्रिणींशी बोलण्यापेक्षा परस्परांशी बोलायला हवं, कारण प्रत्येकाच्या अनुभवात जमीन अस्मानाचा फरक असतो. मग आणखी गोंधळायला होतं. त्यापेक्षा आपल्या मनाची पाटी या अनुभवासाठी कोरी ठेवलेली उत्तम. दोघेही परस्परांसाठी नवीन असल्यामुळे हळुवार शब्द स्पर्शांनी एकमेकांना फुलवणं अतिशय महत्त्वाचं असतं. तीच सगळ्यात पहिली अत्यावश्यक पायरी असते. एक मात्र पक्क लक्षात ठेवायचं की समोरच्या व्यक्तीचा देह हा त्या व्यक्तीच्या मालकीचा असतो. त्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली तर शरीराबरोबर मनावर पण ओरखडे उठतात आणि दुधात मिठाचा खडा पडतो. संसार नासल्यागत होतो. त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन फुलवत नेऊन परस्परांच्या मर्जीने परस्परांना समर्पित होणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तसंच कुठलीही गोष्ट करताना ती आपल्याला पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट जमते असं नसतं, पण सरावाने आपण तीच गोष्ट अगदी उत्तमरित्या साध्य करू शकतो. फक्त त्यासाठी धीर धरण्याची गरज असते. त्यामुळे पहिली रात्र नुसती एकमेकांची ओळख करून घेण्यात सरली तरी हरकत नाही. येणारी प्रत्येक रात्र ही तुमचीच असणार आहे. आणखी एक गोष्ट, जर वारंवार प्रयत्न करूनही योग्य प्रकारे ध्येय गाठता येत नसेल तर चुकीचं खापर एकमेकांवर फोडत बसण्यापेक्षा दोघांनी मिळून फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतलेला चांगला असतो. आणि हा सल्ला जर लग्नाआधीच घेता आला तर सोन्याहून पिवळं. म्हणजे मग गर्भधारणेबद्दलच्या प्रश्नांची सुद्धा व्यवस्थित उत्तरं मिळतील आणि संसाराचं प्लॅनिंग अगदी उत्तमरित्या करता येईल. थोडक्यात काय तर ही पहिली रात्र म्हणजे दोन जीवांच्या अखंड सहवासाची सुरुवात असल्या कारणाने ती जितकी उजळलेली, बहरलेली, फुललेली असेल तितकाच पुढचा संसार सुद्धा उजळलेला, बहरलेला आणि फुललेला असेल यात शंकाच नाही. बघा किती सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे ना या लेखाचं. हा लेख म्हणजे फक्त लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल नसून एका मुलीच्या मनात त्या क्षणी चाललेल्या भावनांच्या तरल प्रवाहालाही अलगद शब्द देतो. भीती, संकोच, अपेक्षा, विश्वास आणि प्रेम या सगळ्या भावनांची सुंदर गुंफण या लेखातून अनुभवायला मिळते. हा लेख ऐकल्यानंतर तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचणं हे तितकंच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. माझे सगळे लेख माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत तेही मला सांगा.
आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा वाचन प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया एका नव्या लेखासोबत, नव्या भावनांसोबत, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हा वाचन प्रवास असाच चालू ठेवा. नमस्कार.